शेवटी संसारिक माणसं आहेत आम्ही. डोळ्याला एखादी गोष्ट सुंदर दिसली की आम्ही पटकन अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो, हो की नाही? मग ती खोटी असली तरी सुद्धा संसारात काय, खोट्या गोष्टी पटकन डोळ्याला चांगल्या दिसतात म्हणून माणूस आकर्षित होतो. एकादशीचा दिवस आहे, शाबू वाढला महाराजाला, पण महाराजाचा शाबूवर काही मन भागलं नाही. त्याला मस्त एक सफरचंद दिसलं शोकेस मध्ये. तो म्हटलं काय माणूस आहे, एवढी श्रीमंती तुझी, नुसता शाबू वाढला महाराजाला, सफरचंद दिला असता तर मेला असता का? ते म्हणलं नाही महाराज, देण्यासारखा नाही. का देण्यासारखा नाही, तुला एकट्याला खायचं आहे का? ते म्हणलं नाही, तुम्हाला दिला असता पण आत शे नाही, खाता का? सफरचंद डोळ्याला दिसतोय आकर्षित, पण तो सत्य आहे का? पण मन जातंय, कारण ते सुंदर आहे. जग असंच आहे. या जगात अट्रॅक्ट व्हायला लोक कल्पनेकडे जास्त पळतात, सत्याकडे नाहीच आहे. आमच्याकडे डोळ्याला चांगलं दिसलं की आमच्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली म्हणजे सुंबळ्या. विचार पण खरी जात जरा, डोकं बिकं पण वापरत जा जरा, प्रॅक्टिकली पण विचार करायचा रे दादा. असं नसतं ना दादा. अरे तुका म्हणे येते पाहिजे, काही गोष्टी शाश्वतच सौंदर्य लागतात रे. आपल्या सौंदर्याचं काय घेऊन बसले, आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही दादा. पण जगाच्या मालकाच्या सौंदर्याचा विचार केला तर महाराज, एखाद्या पुरुषाकडे बघून स्त्रीनं भुलावं यात काय नवलंय, एखाद्या स्त्रीकडे बघून पुरुषानं भुलावं यात काय नवलंय, पण पुरुषाकडे बघून पुरुषानं भुलावं काय नवलंय? भुलविल्या नरनारी. अहो देवाकडे बघावं असं कधी झालंय का महाराज? एखाद्या पोराकडे बघून एखादा पोरगा म्हणलाय काय भारी दिसतो रे, लगीन करतो का? असं होत नाही दादा, आहे की नाही? त्याला माहित असतं तो मुलगा आहे की नाही, असं होऊ शकत नाही. पण त्रेतायुगामध्ये राम जन्मामध्ये रामाच्या पायांनी अहिल्या तरली दगडाची स्त्री झाली. ऋषी मुनी मोठे मोठे दगड घेऊन रामाकडे निघाले. रामप्रभूंना पाहताच त्यांच्या मनाचा इतका काही तोल गेला. हे इतकं बेकार मन पण तिथं इतकं स्थिरावलं, इतकं बेधुंद झालं, भान हरपून गेलं. त्या ऋषी मुनींना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. ते म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणले वेडाच काय? नाही म्हणे जमवा. ते म्हणे तसं काही हरकत नाही, पण या जन्मात मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे. पुढच्या जन्मात जेव्हा अवतार घेईल तेव्हा तुम्हा सगळ्यांना माझ्या रूपाचा आनंद घ्यायचा अधिकार देईल. पण तो देव आहे. देवाची आणि आपली बराबरी करू शकत नाही आपण. देवासारखं आपण कधीच दिसू शकत नाही किंवा असू शकत नाही. आपण दास झालो तरी फार आहे, त्याच्या रूपाचा आनंद घेता आला तरी फार आहे. पण देवा शाश्वत माहित आहे आम्हाला तुझ्या इतकं गोड काही नाही. मी कधी कधी विचार करतो त्याचं दिसणं, रुसणं, चालणं, बोलणं, वागणं, मन सगळं एवढं गोड आहे. त्या माझ्या जगाच्या मालकाचं राखणं किती गोड असेल. देई माझं प्रेम. त्याचं दिसणंच एवढं गोड आहे, त्याचं राखणं किती गोड असेल, त्याचं प्रेम किती गोड असेल. त्याच्या दिसण्यावर एवढी माणसं भाळतात. त्याच विठ्ठलाचं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्याच्या दिसण्यापेक्षा त्याचं राखणं गोड आहे. शंकराचार्य फार गोड वर्णन करतात बघा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड असेल, काय दिसलं असेल तर देवाचं वारा. पण आमचं कसं आहे ना, आमची चार चौकात बसतात. ही कुणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. कधीतरी देवालाही बघून बघा रे दादा, कधीतरी त्याच्याही प्रेमात पडून बघा. अवघड झालं रे पोरांनो आपलं, आहे की नाही? नवल वाटतं मला या गोष्टीचं. तर या वयात देवाचा गोडवा नाही लागला तर निर्लज्ज आयुष्य आहे आपलं. शब्दांना माफ करा, माझ्या आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. आणि मला सांगा, एकदा लाकडाची राख झाली तर ती राख पुन्हा पेटेल का? आयुष्याची राख झाल्यावर किती भजन केली देवाला भेटणार आहे का?
शक्यच नाही रे. अगं माय, देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर आहेत? तरडेच्या माय मावल्या देवघर आहेत? बोलत जा माय, बोलत जा. तुमची आईराणी तुम्हाला काही ढेकळं कळत नाही, माझी कळली तर नशीब आहे तुम्हाला. बोलत जा माय, हे की नाही? देवघर आहेत तुमच्या घरात? पूजा करता देवाची माय? हा. पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागणार आहे का बोललात तर? बोलत जा. माणसं मुद्दाम बोलत नाही. हसू आलं मुद्दाम हसणार नाही, आनंद वाटला मुद्दाम टाळी वाजवणार नाही, बोल म्हणणं बोलणार नाही. ते मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ते कीर्तन झालं मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवीत होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. कशाचा दादा आणि करता कशाचा? अहो माझं दादा, 7 कोटी घरं सोन्याशी आहेत रावणाची. किती? 7 कोटी हो माऊली. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. एक चौकट रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बर का तरडेकर? धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर. अर्धा तोळ्यावर दादा, अर्धा तोळ्यावर. विचार करा ना संपत्तीचा. एक चौकट तुलसीरामायणामधलं वर्णन आहे, 22.5 क्विंटल सोन्याची आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर रावणाचं आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. बर का दादा? पैशाचा सोडा, सत्ता ऐका. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी तुम्हाला एक सत्य मान्यच करावं लागेल, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायात. अरे मायबाप, तसलेला भजन करावं लागलं रे. 2 BHK रे, गाडी हप्त्यावर आहे आपली. माच करता तरी कशाचा आपण? काही नाही रे दादा आपल्याकडे. पण विनंती आहे, थोडेसे आनंदी व्हा. आम्ही विचारलं जगद्गुरु तुकोबांना. या संप्रदायात 3च जगद्गुरु, कृष्ण म्हणले जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य आणि संसारिक माणसाला जगद्गुरुची पदवी मिळावी हा अधिकार फक्त माझ्या तुकोबांचा. कौतुक आहे मला तुकोबांचं. का माहित? तुकोबारांसारखा व्यापारही कोणाला जमला नाही. सध्या भाषा सांगायचं म्हणलं, जे कॅल्क्युलेशन आज आपण कॅल्क्युलेटर शिवाय करू शकत नाही, ते कॅल्क्युलेशन तुकोबाराय त्या काळामध्ये आकडेमोड फक्त बोटांच्या साह्याने करायचे. इतकं तल्लग्न आणि इतकं विचार कौशल्य श्रेष्ठ होतं माझ्या तुकोबांचं. त्यांच्यासारखा व्यापार कुणाला जमला नाही. कधीच गणितात त्यांची गफलत झाली नाही. आजकालचे भलते भलते सीए त्यांच्यासमोर नतमस्तक होते, एवढं त्यांचं गणित पक्क होतं. व्यापार तुकोबारांसारखा कुणाला जमला नाही. संसार सुद्धा तुकोबारांसारखा कोणाला जमला नाही. आणि कौतुक काय करावं, त्या माणसाला परमार्थ सुद्धा त्यांच्यासारखा कोणाला जमला नाही. अशा माणसाला जगद्गुरु म्हणावं, नाही तर काय म्हणावं. अहो जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार तर आम्ही लक्षातच घेऊ, पण माझा पांडुरंग फक्त संतांचाच करतो असं नाही, सगळ्यांचाच करतो रे. वारकरी एक असावा, वैष्णव एक असावा, जगाचा मालक त्या प्रत्येक व्यक्तीचा करतो जो सानिध्यात त्या वैष्णवाच्या आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांची बायको जिजाऊ नाव, 2 बायका होत्या बरं का. त्याच्यामुळे नाव जर वेगळी वेगळी ऐकली त्यात काही दोष नाही. 2 होत्या, आवली जिजाऊ. 2 बायका होत्या तुकोबांना. जगाच्या मालकाची कृपा बघा. पहिलीला बाळ होत नाही म्हणून दुसरी केली माय, पहिलीला बाळ होत नाही म्हणून दुसरी केली, आणि दुसरी केल्यावर पहिलीला बाळ झालं. देव म्हणजे जगू बी देत नाही, मरू बी देत नाही माणूस बरं का. म्हणजे देवाचं कसं असतं, थोडं संयम मंथोनीनं म्हणता तैसे या अनंता वाया व्यर्थ कथा. असं पटकन घाई करून जमत नाही दादा. आमचे पोरं कसे आहेत ना, त्यांना इन्स्टंट लागतं महाराज. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी वाढत नाही ताई. ते वाढणार आहे दादा. अरे वेळ द्या ना थोडासा. तो काही पिझ्झा आहे का ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटायला? नाही ना, देव येतो, वेळ लागणार आहे, यश येते, वेळ लागणार आहे आणि वेळ येते रे. विनंती माझ्या आजच्या तरुण मुला मुलींना, सामर्थ्याने उभे राहा. कुठल्याच गोष्टीची चिंता करत जाऊ नका. बाप शेतकरी आहे, आम्ही मिडल क्लास आहे, आमच्या घरात कुठं फार पैसा आहे, आम्ही कुठं चांगल्या शहरात शिकायला आहोत, आमच्याकडे कुठे चांगल्या फॅसिलिटी नाहीयेत, सुविधा नाहीयेत, कारण देऊ नका. काही नाही होत आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं.
जर माझ्या राजानं विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, आई भवानीचा आशीर्वाद आहे, मासाहेबांचे संस्कार आहेत. अरे या छत्रपती शिवरायांनी वयाच्या 13व्या वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात घेतलं. 14व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायदेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला आणि हेच मुठभर मावळे हातात घेऊन माझ्या शिवरायांनी 40 वर्षाच्या आत मुघलांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास या हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे आपण. वयाचा विचार करा, त्या रक्ताची लेकरं आपण कचकच कांदा करावा का? आपली पात्रता आहे का ती? अरे कोण आहेत आपण? 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा आहे का? आकडा येईन. विनोद न करणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढी वेळ काय जमला होता का दाद्या? लोक विचित्र महाराज, काय सांगायचं तुम्हाला. हा 56 लाख कोटी आकडा ऐका बरं, तो पण दादा. 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आहेत आपण. आपल्याला पैशाच्या पुढे काही दिसत नाही, सत्ते पुढे शहाण पण चालत नाही आपलं. 42 दिवस माझे शंभूराजे मुघलांच्या हाताखाली होते. विचार करा पोरांनो, काय अधिकार असेल त्या माणसाचा, काय व्यक्तिमत्व असेल, काय विचार कौशल्य असेल, काय चारित्र्य असेल, काय ताकद असेल. शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, बहुत गुरूर किया इन मराठों ने, बहुत गुरूर किया इन मराठों ने, अब देखते हैं किसके साथ लढेंगे, किसके भरोसे लढेंगे. त्याला कुठं माहित होत, अरे सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे. स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. तरुण मंडळी, दख्खन पायाशी घेणारा 9 वर्ष लढत होता. ताकद लक्षात घ्या, विचार कौशल्य लक्षात घ्या. 9 वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद माझ्या शंभूराजांमध्ये होती. 1-2 दिवस नाही, वर्ष 2 वर्ष नाही, 9 वर्ष. आणि संपत्तीचा विचार केला मुघलांच्या, तर औरंगजेब त्याच्या पूर्ण संपत्तीचा 1/3 भाग म्हणजे हिंदुस्थान. एवढी श्रीमंती, एवढं घोडदळ, एवढं पायदळ, एवढं सैन्य होतं. करा विचार, काही व्यक्तिमत्व असेल. तर शंभूराजे मुघलांच्या हाती लागले कसे? आजच्या सारखं कुणीतरी 4-5 जमिनीच्या तुकड्यासाठी 4-5 पैशासाठी धर्म घाण टाकलाय. आजही 4-5 पैशासाठी कुणीतरी कटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 साहेब, भिकारी जात आजही आहे महाराज. साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. नालाय का बाप तुला माहित नाही हा? साहेब माझा बाप आहे, तुझा पेटेव. मग आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात रे. भलत्याच्या बापाला बाप म्हणायचं नसतं. आपले धर्म, आपली संस्कृती आपण सांभाळायची असते. वाईट वाटतं मला तरुणांनो, तुम्हाला 14 फेब्रुवारी माहित आहे पण तुम्हाला आषाढी माहित नाही. तुम्हाला समाधी 16 माहित नाही, तुम्हाला तुकाराम बीज माहित नाही. तुम्हाला 25 डिसेंबर माहित आहे, अरे तुम्हाला 31 डिसेंबर माहित आहे पण तुम्हाला गुढीपाडवा माहित नाही. विचार करायचा जरा, कुठे चाललायत आणि कुठे घेऊन चाललायत हे सगळं तुमच्या हातात आहे. म्हणून सांगते, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सोपं आहे. शंभूराजे मुघलांच्या हाती लागले आहेत. साखरखंडाने बांधले माझे शंभूराजे. अहो झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावर न वाहतात. अरे ज्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची. त्या औरंगजेबाने एवढा त्रास द्यावा, मारणाऱ्याच्या डोळ्यातनं पाणी